कुदनूर गटातील 22हून अधिक गावांच्या प्रश्नांवर कारवे येथे आढावा बैठक, पाणी टंचाई, अपूर्ण पाणी पुरवठा योजना आणि आरोग्य सुविधांबाबत ग्रामस्थांचा संताप. पारगड शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पाणी पुरवठ्यासह विविध प्रश्न सोडवण्याची मागणी. चंदगड तालुक्यातील कुदनूर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, अपुऱ्या आरोग्य सुविधा, पशुवैद्यकीय सेवातील त्रुटी आणि महसूल विभागाच्या कामकाजातील दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. कारवे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म.भ. तुपारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत 22हून अधिक गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी आपल्या गावांच्या समस्या मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, पंचायत समिती सत्ताधारी गटनेते पांडुरंग बेनके, तालुका पंचायत सदस्य मधुकर आंबेवाडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कारवे गावातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा विशेष गाजला. अनेक ठिकाणी योजना पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये पाणी टंचाई अधिक गंभीर बनत असल्याने प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. मांडेदुर्ग गावातील गावठाण प्रश्न, खडी मशीन बंद झाल्याने निर्माण झालेल्या अडचणी तसेच महसूल विभागाकडून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या. नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मजरे कारवे येथे उपतहसीलदार कार्यालयासाठी जागा निश्चित करण्याचा विषय चर्चेला गेला. तसेच परिसरातील वाढता प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणीय समस्या याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कारवे परिसरातील तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी अशी मागणीही करण्यात आली. येत्या 5 आणि 6 जून रोजी पारगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तेथील पाणी टंचाईचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. हजारो शिवभक्त आणि पर्यटकांच्या उपस्थितीमुळे पुरेशा पाणी पुरवठ्याची व्यवस्था तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली. कागनी, बुक्कीहाळ, करेकुंडी, सुंडी, कडलगे, ढोलगरवाडी, बसरगे, तडशिनहाळ, शिनोळी आणि देवरवाडीसह अनेक गावाच्या प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या. तडशिनहाळ गावात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, जनावरांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे तसेच घरकुल योजनातील लाभार्थ्यांचे जिओ टॅगिंग वेळेत होत नसल्यामुळे आर्थिक हप्ते रखडत असल्याचे प्रश्नही बैठकीत ठळकपणे मांडण्यात आले. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न केवळ कागदोपत्री न ठेवता त्यावर ठोस आणि वेळबद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पाणी, आरोग्य, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असून आता त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.